नमस्कार. भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. होळी आणि रंगपंचमी हे रंगांचे उत्सव आहेत. या दिवशी सर्वजण रंगांची उधळण करतात. रंगपंचमीच्या ठीक एक दिवस आधी होळी साजरी करण्यात येते. होलिका दहन आणि पूजा करण्याचे महत्त्व पुराणात सुद्धा आहे. असे मानले जाते की होळीची पूजा केल्यास महालक्ष्मी देवी प्रसन्न होते. यंदा 24 मार्च रोजी होळी दहन आहे आणि 25 मार्च रोजी धुलिवंदन आहे. होलिका दहन करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही या दिवशी काही खास उपाय केले तर संपूर्ण वर्षभर तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धी नांदेल आणि इतरही अनेक लाभ मिळू शकतील. तर आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. होळीच्या संध्याकाळी एक छोटा नारळ घेऊन संपूर्ण सोलावा. त्याला शेंडीसुद्धा ठेवायची नाही. त्या नारळाला 3 डोळे असतात. त्यातील एक डोळा फोडून किंवा छिद्र करून त्यातील सर्व पाणी बाहेर काढावे आणि त्यामध्ये पूर्ण तूप भरावे. तूप नारळामध्ये गच्च भरल्यानंतर एका कोऱ्या कागदावर आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या लिहून त्या नारळावरती चिठ्ठी धरावी आणि लाल किंवा काळ्या धाग्याने नारळाला पूर्ण गुंडाळावे. नारळ कुठेही दिसला नाही पाहिजे अशा प्रकारे पूर्ण दोऱ्याचे नारळाला वेष्टन करून ते नारळ होळीत विसर्जन करावे. नारळ विसर्जन करत असताना मनोमन अग्निदेवतेला प्रार्थना करावी. याने आपल्या इच्छा सर्व पूर्ण होतील. एका विड्याच्या पानावर तुपात भिजवलेल्या 2 लवंगा, 1 बत्ताशा ठेवावा. त्यानंतर ही सर्व सामग्री होळीमध्ये दहन करावी. यामुळे घरात कायम सुखसमृद्धी राहील. होळीच्या रात्री मोहरीच्या तेलाचा चौमुखी दिवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर लावून त्याची पूजा करावी. त्यानंतर लक्ष्मीनारायणांना सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करावी. या उपायामुळे धनहानी थांबते. जर तुमचे पैसे कुणाकडे फसले असतील तर 11 गोमती चक्र हातात घेऊन पेटत्या होळीला 11 प्रदक्षिणा घालाव्यात. नंतर एका पांढऱ्या कागदावर चंदनाने ज्या व्यक्तीकडे पैसे अडकले आहेत त्यांचे नाव लिहावे आणि त्या कागदात 11 गोमती चक्र ठेवून पुडी बांधावी आणि कुठेही खड्डा खणून गाळून टाकावी. तुमचे अडकलेले पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. जर व्यापार किंवा नोकरीमध्ये वृद्धी होत नसेल तर 21 गोमती चक्र होळीच्या रात्री शिवलिंगावर अर्पण करावी. यामुळे नक्की फायदा होतो. जर कुणाच्या पत्रिकेत राहूच्या दशेमुळे समस्या निर्माण झाल्या असतील तर 1 नारळ घेऊन त्याची शेंडी पूर्ण काढावी. नारळाला असणारा डोळा तोडून आतील पाणी पूर्ण काढावे. मग त्यात जवसाचे तेल भरावे. त्यामध्ये थोडा गूळ घालावा आणि हा नारळ जळत्या होळीत अर्पण करावा. यामुळे राहूचा प्रभाव समाप्त होतो. होळी दहनानंतर दुसऱ्या दिवशी होळीतील थोडी राख घरी घेऊन त्या राखीत थोडीशी पिवळी मोहरी, साधी मोहरी आणि जाड मीठ घालून एका लाल कपड्यात बांधून ठेवावी. यामुळे नकारात्मक ऊर्जा आणि नजर दोषांपासून मुक्ती मिळते. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.